बघा मित्रांनो कोणतं सोडून गेले याला. किती छान गेलं बघा. वाव खूपच गोंड सारे की नाही. घे पिलू पिलू घे खरंच घे. आता ह्याचं आता मस्तपैकी आम्ही नाव ठेवणार आहोत ह्याचं. डॉगीज दादा हां ह्याचं आता नाव ठेवणार मस्तपैकी. आता चॉईस करणार नाव. जरा आम्हाला थोडेसे वेळ पाहिजेलच नाव चॉईस करण्यासाठी. कमेंट करा म्हणा की. आणि नंतर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही कुठलं नाव ठेवाय कुत्र्याचे. तर मित्रांनो असंच नागोबात गेलो होतो सकाळ सकाळ उठल्या थोडं जॉगिंग करण्यासाठी. आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आम्हाला एक पिल्लू दिसलेलं आहे. पिल्लू पिल्लू कुत्र्याचं पिल्लू. बघा मित्रांनो कोणतं सोडून गेले ह्याला. किती छान गेलं बघा. वाव खूपच गोंड सारे की नाही. घे पिल्लू पिल्लू घे खरंच घे. हे आता सोडून गेले का मित्रांनो. बघा सांभाळणं होत असेल तर असं सोडत जाऊ नका रे. सांभाळणं होत नसेल ना देऊन टाका जावा कोणाला तर. हे असं सोडत जाऊ नका कुत्रं. किती छान पिला मित्रांनो. असंच फिरत होतो इकडं. हायवे आहे आमच्या गावचा आणि हायवेच्या साईडला बघू शकता या झाडाखाली ह्या डॉगेसला सोडून गेलेत. किती भारी पिलं आहे बघा. सशाने दिसायला का नाही. अरे नाक पे कोंडे लागायचं याला असं रे. हे झाले पूर्ण सर्दी झाली जाम झाले ना. कसलं काय नाव कुत्रं दत्याचं कुत्र नाही काय म्हणते देवा त्याला. चल बस मित्रांनो. आम्ही काय ह्याला डॉगेसला सोडत नसतो. आम्ही आता घेऊन जात असतो घरी सांभाळायला. हां सांभाळून टाकत असतो आम्ही. तर हे ज्यांनी कोणी कुत्रं सोडलंय का त्यांना नाही त्यांना माझं एकच म्हणणं आहे की असं ठीक आहे आपली गावठी कुत्री वगैरे फिरतात ना ती हे जरा वेगळी जात आहे ह्याची. आणि जी गावठी कुत्री फिरतात ना त्यांना काय विषय की ते फिरतात अशी कारण ते त्या वातावरणात सूट होतात. परंतु हे कुत्रं बघू शकता आणि कधी सोडलं काय माहीत नाही पण ते कुत्रं तिथं घाबरत बसलं होतं. आणि जे गावातील कुत्री असतात का आपली गावठी त्याची वेगळी जात असते थोडीशी. ते कुत्री ह्याला फाडून टाकलं असतं मारलं असतं त्या कुत्र्याने ह्याला. त्याच्यामुळं तुम्हाला सांभाळणं होत नसेल ना तर तुम्ही अशी कुत्री घेऊच नका. आता ही किती लहान साईज आहे बघा ह्याची. आणि ह्याला अशा प्रकारे तुम्ही सोडून गेलात कुणाला तरी सांभाळायला देत जावा आणि असं सोडत जाऊ नका. आणि गावात फिरणारी कुत्री बघा तुम्ही कशी जगतात त्यांचा काय विषय नाही. परंतु ह्या कुत्र्याचं जगणं मुश्किल होतं. ह्याला आपल्या गावठी कुत्र्याने ह्याला फाडलं असतं चावलं असतं ह्याला. किती छान कुत्रा. धर 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 रोडला आला नाही झाड सोडून. हां रोडला आला तर मित्रांनो बघा असं बघितलं आम्हाला ससा वाटला पहिल्यांदा. सशावणी दिसलं आणि ससा वाटलं ना आम्ही बघायला गेलो तर ससा नव्हता ते कुत्रच होतं. तर आता ह्याला काय आम्ही सोडत नसतो. ह्याला घेणार आता मस्तपैकी ह्याला सांभाळणार आणि मस्तपैकी ह्याचं वॉश बीश शॅम्पू बिंपू आणता होता जाऊन तुळजापूरला. त्याला वॉश करून मस्तपैकी ठेवता ह्याच्या डब्यात बारकी साखळी वेगळी आणता. तर मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला 100% दाखवणार ह्या डॉगेश भाऊशी. आता ह्याचं आता मस्तपैकी आम्ही नाव ठेवणार आहोत ह्याचं. डॉगीज दादा ह्याचं आता नाव ठेवणार मस्तपैकी. आता चॉईस करणार नाव. जरा आम्हाला थोडेसे वेळ पाहिजेलच नाव चॉईस करण्यासाठी. कमेंट करा म्हणा की. आणि नंतर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही कुठलं नाव ठेवाय कुत्र्याचे. बघू शकता अजून किती सुंदर कुत्रा आहे. आणि त्याला बसायला कॅरेट सुद्धा मित्रांनो कॅरेटमध्ये सोडून गेले. त्याला या शॅम्पूनं पॅक झाली ह्याला हे करावं लागतं. नागरिक पॅक झाले. नाहीर पण चांगला आहे. पिल्लू जायला काही पिल्लू कोणत्या पावसात सोडून गेले त्याला. धुवा लागते जरा नाही हडकल्यावर धुवा. जर भूक लागली असेल काय तर जरा ह्याला दूध फिट होतं. चला मित्रांनो आता फर्स्ट मस्तपैकी आता कमेंट सेक्शनमध्ये त्याचं नामकरण सोहळा करून टाकूया. चला धन्यवाद.